लागते मला. Hello, am I audible, everyone? Good evening. Hello, am I audible? Okay, okay. So the agenda of today's session is that we are going to revise the previous sessions for the new students. Okay, so we are going to take the few basic lectures of Java today. So let's understand now. Okay. See, the importance of Java is first of all, you need to understand here की आता पुढे जाऊन जर तुम्हाला कोणतं पण टेक्नॉलॉजी शिकायची आहे. फॉर एक्झाम्पल, यू वॉन्ट टू लर्न मशीन लर्निंग, यू वॉन्ट टू लर्न द पायथन, यू वॉन्ट टू लर्न दी अँग्युलर, कोणतं पण टेक्नॉलॉजी शिका, अँड्रॉइड, फ्लटर. ओके, या सगळ्यांचा बेस म्हटला ना, जर तुम्ही एक प्रोग्रामिंग जावा सारखी स्ट्रॉंग असेल, सो यू कॅन इझिली लर्न नेक्स्ट टेक्नॉलॉजी. रिमेंबर दिस पॉइंट. ठीक है, the people are directly saying कि I want to go for machine learning, I want to go for data science, but I will tell you they can't able to understand anything because there is a lack of process and the flow and basics. So जर फ्युचर मध्ये असं काही प्लॅन करायचं असेल त्यासाठी सिस्टमॅटिकली यू नीड टू लर्न दिस. ठीक आहे, तर मग बेस कसा असतो? सो द बेस इज लाईक अ सी. Okay, so the base is like C, C++, Java. This is what the base to learn any other technology. So where the Java is useful in all this technology. So like C is only to understand basic fundamental. C is used to understand the basic fundamentals like operators, array, for loop, if else, switch, वगैरह वगैरह. Clear? C++ is used to understand object-oriented programming. C++ is used to understand the object-oriented programming म्हणजे क्लासेस, ऑब्जेक्ट, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, इनकॅप्सुलेशन, ॲब्स्ट्रॅक्शन. ठीक आहे. आता जावाचा यूज काय मग? द जावा इज यूज टू क्रिएट अ रियल टाइम ॲप्लिकेशन. Java is used to create a real time application by using the basic fundamental which is provided by C, by using basic fundamentals which is provided by C, as well as object oriented which is provided by the Java, sorry, C++, object oriented concept which is provided by the C++, and as well as Java has its own properties. Java has its own properties म्हणजे like to create a real time applications. म्हणजे वेब ऍप्लिकेशन कसे बनवायचे, जीयूआय ऍप्लिकेशन कसे करायचे. फॉर एक्झाम्पल, सपोज इन फ्युचर इफ यू वॉन्ट टू क्रिएट दिस टाइप ऑफ ऍप्लिकेशन, कॅल्क्युलेटर. टेक एक्झाम्पल, सी दिस कॅल्क्युलेटर. हाऊ टू डेव्हलप दिस कॅल्क्युलेटर. सी असं कॅल्क्युलेटर बनवायचं, एक बेसिक एक्झाम्पल. ठीक आहे. सो जावा विल गिव्ह यू द फीचर्स टू डेव्हलप दिस टाइप ऑफ ऍप्लिकेशन. उद्या जर तुम्ही म्हटले सर मला एखादी फेसबुक सारखं ऍप्लिकेशन बनवायचंय, मला अमेझॉन सारखं ऍप्लिकेशन बनवायचंय, अगेन जावा विल हेल्प यू फॉर दॅट.
but that is not possible using C and C++. इथपर्यंत कळलं मी काय बोललो? सीचा पर्पज काय होता? टू अंडरस्टँड द बेसिक प्रोग्रामिंग कन्सेप्ट. सीपीपीचा पर्पज काय? टू अंडरस्टँड ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. But what is the reason behind the Java? To understand the real-time programming, to understand the real-time applications. मग application म्हणजे काय? मोबाईल ऍप्लिकेशन, वेब ऍप्लिकेशन, डेस्कटॉप ऍप्लिकेशन. ओके, सो जावा मध्ये यू कॅन डेव्हलप एनिथिंग. इन जावा यू कॅन डेव्हलप एनिथिंग, यु नो. सो आतापर्यंत तुम्ही सी आणि सीपीपी मध्ये फक्त कन्सोल ऍप्लिकेशन बनवले होते. यू हॅड डेव्हलप ओनली विच ऍप्लिकेशन? कन्सोल ऍप्लिकेशन. कन्सोल ऍप्लिकेशन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लँग्वेज इज हियर. इथे आपण बनवलं होतं GUI ऍप्लिकेशन. दिस इज कॉल्ड एज द फॉर GUI. GUI म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेस. GUI ग्राफिकल युजर इंटरफेस. ओके, म्हणजे आता इतक्यात कॅल्क्युलेटर दाखवलं बघा मी. हे बघा, हे जे कॅल्क्युलेटर असतं ना, असं जर बनवायचं असेल, एक्झाम्पल सांगतोय मी, एक बेसिक एक्झाम्पल. असं बनवायचं असेल सो यू नीड द GUI ऍप्लिकेशन. हे पण जावात पॉसिबल आहे. आता सध्या आपण कन्सोल बघतोय. सध्या आपण जावामध्ये काय करतोय? कन्सोल ऍप्लिकेशन. पुढे जाऊन आपण GUI करणार आहे. नंतर त्याच्या पुढचं ऍप्लिकेशन आपण डेव्हलप करणार जावामध्ये. दॅट इज कॉल्ड एज वेब ऍप्लिकेशन. वेब म्हणजे काय? आज तुम्ही फ्लिपकार्ट, अमेझॉन, MSRTC, ओके, IRCTC ह्या ज्या वेबसाईट आहेत, वेब ऍप्लिकेशन, ते बनवायचं असेल आपल्याला इथे जावा लागणार आहे. याच्यासोबत फ्रंट एंडला आपण HTML, CSS, जावास्क्रिप्ट हे वापरणार आहे. म्हणून मी याची ट्रेनिंग द्यायला आता सुरुवात केली आहे, कारण की पुढे जाऊन मला हे लागणार आहे. कळलं का तुम्हाला? एक बॅच आपण याची सुरू केली आहे. आणि त्याच्यानंतर पुढचं बनतं आपलं मोबाईल ऍप्लिकेशन. पुढे आपण तयार करणार आहे मोबाईल ऍप्लिकेशन. सो दिस इज व्हॉट द सिस्टमॅटिकल वे आय हॅव डेव्हलप डिझाईन दिस कोर्स करिक्युलम. याच्यामध्ये तुम्ही हे सगळं तयार करणार आहे प्रॉपरली. तर याच्यामध्ये तुम्ही कन्सोल ऍप्लिकेशन बनवणार आहे, याच्यामध्ये तुम्ही GUI ऍप्लिकेशन बनवणार आहे, तुम्ही वेब ऍप्लिकेशन बनवणार आहे, आणि तुम्ही मोबाईल ऍप्लिकेशन बनवणार आहे. म्हणजे हे जर तुम्हाला बनवता आलं सो यू आर अ गुड सॉफ्टवेअर डेव्हलपर. हे एवढं 4 तुम्हाला बनवता आलं, ऍटलीस्ट एका टेक्नॉलॉजीने जरी बनवता आलं पहिल्यांदा, ऍटलीस्ट यू कॅन से, जर तुम्हाला हे जावा टेक्नॉलॉजीने तरी बनवता आलं तरी यू आर अ गुड प्रोग्रामर. मग या सगळ्यांना काय काय लागतं आपल्याला? की याला जर तुम्हाला जावा चांगलं शिकायचं असेल, तुमचा बेस चांगला पाहिजे माझ्यासाठी, दॅट इज कॉल्ड C and CPP. त्याच्यासोबत तुम्हाला प्लेसमेंटसाठी डेटा स्ट्रक्चर्स एक पाहिजे आपल्याला. काय पाहिजे? डेटा स्ट्रक्चर्स. 1 सेकंड ओनली. सोल्युशन C++ डेटा स्ट्रक्चर्स. रिमेंबर दिस. तर हा आपल्याला बेस लागतो. जर तुम्हाला हे चांगलं शिकायचं असेल ना, तर यासाठी ह्या प्रोग्रामिंगच्या कन्सेप्ट जर चांगल्या असतील तर तेवढंच तुमचं काम पण सोपं होतं आणि माझं काम पण सोपं होतं शिकवायचं. म्हणून तुम्हाला म्हटलं की जर CPP चांगलं असेल, तुमचे इंटरव्ह्यू चांगले होतात. मी काय बघा, हे जे सगळं डिझाईन केलं ना, याचा 100% ऍडव्हान्टेज तुम्हाला मिळायला पाहिजे. माझा मेन एम काय याच्या मागे, हे बनवण्यामागे, इट इज लाईक यू शुड गेट द एक्सेलंट ओके प्लेसमेंट. सो दिस इज व्हॉट आर एम. मग तो अचीव्ह करायला आपल्याला काय काय लागणार आहे? हे बघा, दिस इज की जर मला हे असं एकदम कमर्शियल बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूज करायचं राहिलं असतं ना, मी प्रत्येकाची तुम्हाला सेपरेट फी चार्ज केली असती. कळलं का तुम्हाला? क्लिअर. आय हॅव क्रिएटेड दिस इज फॉर द इंजिनिअरिंग स्टुडंट, फॉर बिकॉज दोज हू आर इन 3rd year राईट नाव, यू शुड सिस्टमॅटिकली प्लॅन. कारण की मी जर तुम्हाला जावा शिकवायला घेतलं, ओके, जर मी तुम्हाला आता जावा शिकवतोय, पण जावा शिकवताना मला एक लेवल हाय म्हणजे हायर एंडने शिकवायचंय, मला तुम्हाला रिअल टाइम प्रोग्रामिंग शिकवायची आहे. तर त्यासाठी तुमचा हा बेस चांगला पाहिजे माझ्यासाठी. म्हणून थोडीफार प्रोग्रामिंग जरी तुमची याच्यामध्ये झालेली असेल, सो स्टील आय विल गेट द ऍडव्हान्टेज हिअर. So I will get the advantage, so I can tell you the things properly. So here I'll get the proper advantage, so I can tell you the Java properly. तर जावा मध्ये पण खूप सारे सेक्शन्स आहे. लाईक वी हॅव अ कोर जावा, वी हॅव ऍडव्हान्स जावा, वी हॅव सर्वलेट JSP. So here look at this. What are the sessions? Core Java. Here we have the advanced Java. We have J2EE.
where we have Servlet GSP, Servlet and GSP. पण हे सगळं बनवताना आपल्याला काय गरजेचं असतं? या सगळ्यांसाठी आपल्याला जे लागतं that is called as database. It's called as what? Database. So that's why we are going to learn one more thing that is called as database. Oracle database. आणि हे सगळे टॉपिक तुमचं पुढचं करिअर आहे. उद्या जर तुम्ही म्हटले सर मला डेटा सायन्स करायचंय, तुम्हाला डेटाबेस लागणार आहे. जर तुम्ही म्हटले मला मशीन लर्निंग करायचंय, तर मशीन लर्निंग करताना तुम्हाला ऍटलीस्ट एक ऍप्लिकेशन तर बनवता आली पाहिजे. त्या ऍप्लिकेशन मध्ये मशीन लर्निंग युज होतं. ऍप्लिकेशन म्हणजे सपोज फ्लिपकार्ट सारखी ऍप्लिकेशन बनवली, त्याला हे मला लागणार आहे, त्याच्यासाठी ही टेक्नॉलॉजी मला लागणार आहे, त्याला मला एक डेटाबेस लागणार आहे, आणि ह्या प्रोजेक्ट मध्ये तो मशीन लर्निंगचा अल्गोरिदम ऍड होणार आहे. यू आर गेटिंग माय पॉइंट? मशीन लर्निंग म्हणजे काय? जर तुम्हाला एखादी ऍप्लिकेशन बनवता आली, त्या ऍप्लिकेशनचं प्रेडिक्शन दाखवायचं काम कोण करतंय? मशीन लर्निंग करतंय. पण त्यासाठी ऍटलीस्ट हे पहिले शिकलं तरच मशीन लर्निंग समजेल. नाही तर कोणी बघा की बाहेर लोक क्लासेस लावतात की नाही मला मशीन लर्निंगचा क्लास लावलाय, पण डोक्यात काहीच जाणार नाही. जर सिस्टमॅटिकली शिकले तर कळेल मशीन लर्निंग म्हणजे काय. ते फक्त तुम्हाला पायथन शिकवतील आणि पायथन रिलेटेड अल्गोरिदम शिकवतील मशीन लर्निंगचे. आता सगळ्यात महत्वाचं, जर तुम्हाला एक प्रोजेक्ट बनवता आला हे सगळं यूज करून, तरच मशीन लर्निंग तुम्हाला त्याच्यामध्ये युजफुल होईल. यू गेटिंग माय पॉइंट एव्हरीवन? जर एक प्रोजेक्ट करता आला तर त्या प्रोजेक्ट मध्ये मशीन लर्निंग टाकाल, नाही तर मशीन लर्निंग शिकून उपयोग काय? आता तुम्ही जे एक्झाम्पल बघितलं, मशीन लर्निंग युट्यूब मध्ये युज होतं, फेसबुक मध्ये युज होतं, पण पहिले फेसबुक सारखी ऍप्लिकेशन बनवायची कशी हे मला पहिले शिकावं लागेल, मग मी मशीन लर्निंग शिकणार आहे. Guys, you understood? Please reply. How to develop the application like a Facebook, and then I can learn the machine learning to add that predictions over there. समजलं का? त्यामुळे या गोष्टी शिकताना एक फ्लो पाहिजे असतो आपल्याला, अँड देयर शुड बी अ वन प्रॉपर वे टू अंडरस्टँड द थिंग्स. म्हणून मी तुम्हाला सांगितलं बाय एंड ऑफ दिस ट्रेनिंग you will able to develop the mobile applications, you will able to develop the web applications, you will able to develop the GUI applications and the console applications. So any type of applications, मग कशात पण machine learning add करा तुम्ही. So then you can add the machine learning in any of the technology. I hope you are getting this, everyone. Am I right? ठीक आहे. तर बघा आता, any doubt related to this? See, that's why as I told you, कोणत्या पण इंटरव्ह्यूला जा, तुम्हाला पहिले प्रश्न याच्यावरच असणार आहे. ओरॅकल, तुम्हाला त्याच्यावर क्वेश्चन असतील जावा रिलेटेड, तुम्हाला क्वेश्चन असतील रिलेटेड टू वेब UI, दॅट इज कॉल्ड एज अ वेब फ्रंट एंड, आणि विथ द हेल्प विथ द ऍडिशनल फीचर्स लाईक अ डेटा स्ट्रक्चर्स अँड C++. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला हार्डली काही प्रश्न विचारतील, थोडेफार OS चे विचारतील तर विचारतील, दॅट्स इट, ऑपरेटिंग सिस्टीम. बट आय टेल यू दिस इज व्हॉट युअर मेन एरिया. इन फ्युचर डेटा सायन्स करायचंय तर डेटाबेस चांगला करा, मशीन लर्निंग करायचं तर पहिले जावा चांगलं करा, पायथन ऑटोमॅटिक सोपं होईल. वेबसाईटला जायचे, कोण म्हणतं मला सर डिझायनिंग आवडतं, यू कॅन वर्क ऑन दिस एरिया. याच्यामध्ये पण खूप साऱ्या टेक्नॉलॉजी आल्या आहे. फॉर एक्झाम्पल मीन स्टॅक, अँग्युलर, दॅट इज कॉल्ड ॲज अँग्युलर वगैरे टेक्नॉलॉजी. ठीक आहे. तर बघा त्या याच्या बेसवर असतात. म्हणून तुम्हाला म्हटलं पुढे जर काही पण शिकायचंय त्या सगळ्यांचा हा बेस आहे. हा सगळा म्हणजे याला मी बेस म्हणतोय, पण हे खूप वास्ट आहे. रिमेंबर दिस. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट. आणि प्रत्येक गोष्ट एकमेकाला कनेक्टेड आहे. हे सेक्शन चांगलं कळलं तर हे चांगलं कळेल, हे चांगलं समजलं तर हे चांगलं कळेल. रिमेंबर दिस. हे चांगलं कळलं तर मग याच्यात पण तशाच गोष्टी युज होतात, मोबाईल मध्ये पण. त्याच्यामुळे बघा ना, आता तुम्ही लोक कोणी मध्ये जॉईन झालं तर तुम्हाला पहिले लेक्चर नाही माहिती तर पुढे समजत नाही. सो एव्हरीथिंग इज अ लिंक्ड टू इच अदर. सो दॅट्स वाय यू शुड नो द प्रॉपर फ्लो. तसं तिथे सी नंतर CPP शिका, मग डेटा स्ट्रक्चर शिका, मग जावा शिका. पण सध्या तुम्हाला तेवढा वेळ नाहीये, कारण की असं करत गेले तर तुमचे कमीत कमी 3 ते 4 महिने हे शिकायला जाणार आहे. अलग लक्षात. जर तुम्हाला मी पहिले सी शिकवलं, मग मी तुम्हाला CPP शिकवलं, मग मी तुम्हाला DS शिकवलं, कमीत कमी 4 months आय नीड टू टीच यू दिस टेक्नॉलॉजीज. मग जावा शिकायला कमीत कमी 3 महिने लागतील, आणि मग डेटाबेस शिकायला 2 महिने लागतील. आता मला सांगा एवढा वेळ आहे का तुमच्याकडे? 4 आणि 3 7 आणि 2 लाईक ऍटलीस्ट 9 months. त्याच्यात तुमच्या एक्झाम आल्यामध्ये म्हणजे ऍटलीस्ट अप्रॉक्सिमेटली 12 months. टेल मी, इज इट रिअली पॉसिबल फॉर एव्हरीवन? टेल मी. रिप्लाय. त्याच्यामुळे मी तुम्हाला काय सांगितलं, दॅट्स वाय व्हॉट आय टोल्ड यू. दॅट्स वाय व्हॉट आय टोल्ड यू. वी आर स्टार्टेड विथ द पॅरलल बॅचेस. सो हिअर आता हे तुमचं झालंय, ते व्हॅल्यू ऍडिशन आहे. नुसतं लेक्चर जरी अटेंड केले, थोडेफार प्रोग्राम केले तर हा टॉपिक साइड बाय साइड होऊन जाईल.
जावा आपला मेन फोकस असणार आहे जावा रिलेटेड टेक्नॉलॉजीज. ओके, त्याच्या जावा रिलेटेड टेक्नॉलॉजीज लाईक जावा तुमचा वेबचा येणार आहे. ठीक आहे, त्याच्यासोबत मी आता तुमचं हे वेब सुरू करून दिलंय सॅटर्डे संडे. तर असं पॅरलल जेव्हा आपण काम करणार ना, तेव्हा आपल्या गोष्टी हे कंटिन्यू चालू राहील. याला कुठेच डिस्टर्ब होणार नाही जावाला. याचं जे शेड्यूल आहे ते कंटिन्यू चालू राहील. साइड बाय साइड समवेअर यू विल लर्न डेटाबेस, समवेअर यू विल लर्न दिस वेब प्रोग्रामिंग. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, डोंट वरी. ठीक आहे. सो लेट्स अंडरस्टँड. सो मी तुम्हाला एक फक्त ट्रॅक सांगितला की हाऊ यू शुड लर्न नाउ. ओके, सो लेट्स अंडरस्टँड हाऊ टू टाइप द प्रोग्राम्स इन जावा. Okay, first of all, using notepad we'll type the program. So let's create a notepad here. Just open the notepad. ठीक है. So Lakshya, okay, Shreya, any doubt here? Sakshi, Pranav, वैष्णवी, म्हणजे ज्यांचे आधीचे लेक्चर नाही झाले तर इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क मी. म्हणजे रिलेटेड टू द करिअर ऑल्सो यू कॅन आस्क मी. कारण की या एज मध्ये ना तुम्हाला एका गायडन्सची गरज आहे खरं सांगू तर. ठीक आहे, पुढे काय करायचं. जर मी तुम्हाला आता चौघांना सगळ्यांना विचारलं, तुम्ही सगळे थर्ड इयरला आहेत, सगळे आयटी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करतायत, जर तुम्हाला एक प्रश्न विचारला की पुढच्या वर्षी तुमची प्लेसमेंट होईल, तुम्हाला काय काम मिळणार आहे माहिती का तुम्हाला? सांगा तुम्हाला. फ्रँकली टेल मी की आयटी कंपनीत तुम्हाला काय काम मिळणार आहे. डू यू नो दिस? ठीक आहे, मग बघा याच्यावर एक लक्षात घ्या की आपल्याला काय करायचं हेच आपल्याला माहिती नाहीये. तुम्हाला मुद्दा कळला का? आपल्याला काय करायचंय पुढे जाऊन तेच आपल्याला माहिती नाहीये. मग इथे म्हणजे लॅक ऑफ गायडन्स. आता ऑलमोस्ट तुमचं एज्युकेशन संपत आलंय, यू आर इन द थर्ड इयर. पुढच्या वर्षी झालं का तुमचं एज्युकेशन संपेल तरी आपल्याला माहिती नाही की आपल्याला काय करायचंय. टेल मी, इट्स रिअली ट्रू ऑर नॉट? म्हणजे 10वी पर्यंत आपण ठरवतो काय पाहिजे करायचंय, 12वी पर्यंत आपण ठरवतो, पुढे गेल्यावर जे ठरवलंय सगळं कुठे जातो आपल्यालाच माहिती नाहीये. तर लक्षात घ्या प्रॉब्लेम कुठे असतो की लॅक ऑफ गायडन्स. लॅक ऑफ गायडन्स. रिमेंबर दिस. 10वीला तुम्हाला 80-90% असतील सगळ्यांना, तेव्हा ठरवलं असेल की मी इंजिनिअरिंग करणार आहे, मी हे करणार आहे. पण इंजिनिअरिंगला येता येता आपल्याला कळतच नाही अरे आपण काय करणार आहे पुढे. कारण की काही पाहतच नाहीये ना, प्रोग्रामिंग येत नाही ना, काही येत नाही, फक्त डिग्री होते, फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन. त्याच्यामुळे जॉब पण मिळून जातो. मग जॉब काय म्हणजे जे लोक 10वीला आणि 12वीला 90-95% ते घेतात 3-4 लाखाचं पॅकेज, म्हणजे 20-25 हजाराचा जॉब. म्हणजे जर तुम्ही म्हणता की मला 90% होते 10वीला, कमीत कमी प्लॅन केला गेला पाहिजे की मला 9 लाख पर annum म्हणजे 9 लाखचं तरी पॅकेज मिळालं, कमीत कमी म्हणतोय मी. ऍटलीस्ट यू शुड प्लॅन लाईक दिस की ऍटलीस्ट मला 9 लाखाचं तरी पॅकेज मिळायला पाहिजे. नुसतं जॉब नाही करायचं नाही तर काय उपयोग मला. जर तुम्ही म्हटले की मला 4 लाखाचं पॅकेज मिळालं आणि एखादी 50% वाला होता त्याला 60% वाला सपोज, बाय चान्स त्याची कोडिंग चांगली होती त्याला पण 4 लाख मिळाले, म्हणजे तुम्ही कुठे आले? 60%ला झाले. म्हणजे 90% मिळून आपण कुठे आलो? आपण 10वी पर्यंत फार कम्पेअर करतो, मला एवढे मिळाले, त्याला तेवढे मिळाले. म्हणजे पॅरेंट्स पण म्हणतात तुम्हाला, बरोबर आहे की त्याला 90 मिळाले, तुला 70 मिळाले, याला 50 मिळाले, त्याला 85 मिळाले. क्लिअर? पण पॅकेज घेताना हे कोणी सांगत नाही, फक्त जॉब लागला, कॉंग्रॅच्युलेशन. पॉईंट कळला का माझा काय असतो? हा, जॉब लागला, जॉब. पण तुमचा लॉस होतो हे तुम्हाला कळत नाही. पर मंथ जर 9 लाखाचे पॅकेज मिळणं आणि जर तुम्ही 30,000चा पगार घेताय सपोज, डिफरन्स बघा. ओके, जर तुम्ही इथे 9 लाखाचं पॅकेज मिळवणं आणि सपोज 3 लाखाचं पॅकेज मिळवणं, डिफरन्स किती लाखाचा आहे? कमीत कमी देयर इज अ डिफरन्स ऑफ द 6 lakhs पर annum. म्हणजे पर मंथचा किती लॉस आहे? 50,000चा लॉस पर मंथ. विचार करा, पण हे तुम्हाला डोळ्यासमोर दिसत नाही. म्हणून तुम्हाला असं वाटतं येस मला जॉब मिळाला, पण तुमच्या कुवतीपेक्षा तुम्ही खूप जास्त कमी पॅकेज घेताय हे तुम्हाला कळलंच नाही. यू गेटिंग माय कॅल्क्युलेशन एव्हरीबडी? आय होप यू अंडरस्टूड माय कॅल्क्युलेशन. म्हणजे जरी तुम्हाला 3 लाखाचा पॅकेज मिळाला तरी खुश होतात सगळेजण, पण तुमची कॅपॅसिटी जास्त होती हे तुम्हाला माहितीच नाहीये. समजलं का मी काय बोललो ते सगळ्यांना? गाईज यू अंडरस्टूड दिस पॉइंट? प्लीज रिप्लाय. ठीक है, चलो. Now that's what I'm telling you. Now this 1 year, please be focused. Whatever I'm telling you, just listen carefully and then you tell me the difference. आता एक फ्रँकली टेल मी साक्षी की तू आता हार्डली तुला वाटतं 15 एक दिवस झाले असतील किंवा एक दीड आठवडा झाला असेल, एकच आठवडा झाला असेल. साक्षी, डिफरन्स वाटतोय की नाही तुझ्या प्रोग्रामिंग स्किल मध्ये? प्रणव, साक्षी, टेल मी.
कळलं का? आणि जे आपण इंजिनिअरिंगला मागच्या 2-2.5 वर्षात नाही झालं, बरोबर आहे की नाही? आपण जे इंजिनिअरिंग मध्ये मागच्या 2-2.5 वर्षात नाही झालं. आता याच्या मागे काय प्रॉब्लेम माहिती का श्रेया? याच्या मागे इवन आता एक लक्षात घे श्रेया, तू जे म्हणते ना 20 ते 25 स्टुडंटलाच अबोव्ह 7 मिळतं, पण मग आता हे पण जे होते ना अबोव्ह 7 मिळवणारे, खरी त्यांची कॅपॅसिटी 10-15च्या पुढे होती, पण त्यांना पण नाही कळलं, पण तरी ते इथपर्यंत येऊन थांबले. लक्षात घे, जर ते काहीतरी करता करता 7 लाख जे मिळवत आहे, हेच जर प्रॉपर गायडन्स घेतलं असतं, या लोकांनी कमीत कमी 10 to 15 लाखचं पॅकेज मिळवलं असतं. ओके श्रेया, तुझी एखादी फ्रेंड आहे का बरं इकडे कुठे सीओपी ला वगैरे? सांगतो मला. PICT, सीओपी, कमिन्स कॉलेज, VIT कॉलेज. डू यू हॅव एनी फ्रेंड ओव्हर देअर? म्हणजे जर तू त्यांना विचारलं ना, तर ती लोक सांगतील आमच्याकडे 10 आणि 15 लाखाचं पॅकेज मिळतं. तर मुद्दा असा असतो की लक्षात घे, ठीक आहे, द पॉइंट काय आहे की त्यांचं सराउंडिंग तसं आहे. हे कॉलेजवर डिपेंड नसतं, इट इज डिपेंड्स ऑन द सराउंडिंग. ठीक आहे. इथे जेव्हा तू बोलली ना, पण सर कॉलेजमध्ये फक्त 20 ते 25 स्टुडंटलाच 7 लाखाचं पॅकेज मिळतं, तर त्या कंपन्या काय असं ठरवून नाही आल्यात ना की आम्हाला फक्त की 20 ते 25 स्टुडंट पाहिजेत. त्यांना जेवढे स्टुडंट त्यांच्या कॅपॅसिटीनुसार मिळतात तेवढ्यांना ते सिलेक्ट करतात. कळलं का तुला? यू अंडरस्टँड दिस पॉइंट श्रेया? त्यांना जेवढे स्टुडंट त्यांच्या कॅपॅसिटीनुसार मिळतात त्यांना ते काय करतात, सिलेक्ट करतात. कळलं का? आणि या 7 पेक्षा पण जास्त मिळू शकणारे असतील, पण त्या कॅपॅसिटीचे स्टुडंट नाही तयार होत. दॅट इज द प्रॉब्लेम हिअर. ठीक आहे. सो लेट्स अंडरस्टँड नाव. आता हे कसं सॉल्व्ह करायचं बघूया. डोंट वरी. क्लिअर? सो जस्ट प्लॅन इट अँड डोंट वरी. यू विल गेट द एक्सलेंट पॅकेजेस. ओनली you need to work little bit for this. Okay, you have to spend some time for yourself. That's it. 10वी-12वीला आपण पर्सेंटेज मिळवायला किती टाइम स्पेंड करतो, तसं आता पण करावं लागेल. ओके, सो लेट्स अंडरस्टँड नाव. चला बघूयात. नोटपॅड मध्ये गेलो. सगळ्यात पहिले आपण एक काम करूयात. क्लास लिहायचा इकडे. वेलकम पब्लिक स्टॅटिक void मेन. क्लास लिहिताना कधी पण पब्लिक लिहा. ओके. स्ट्रिंग args, स्ट्रिंग args. ठीक आहे. फाईन. इथे काय केलं, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलन वेलकम टू जावा. ठीक आहे. आता हा जो प्रोग्राम मी लिहिला, तर जावा मध्ये प्रत्येक गोष्ट एक क्लासमध्ये लिहायची असते. पहिला पॉईंट ही झाली आपली मेन मेथड. आता ही मेन मेथड अशी काय आहे ते आपण शिकू वन बाय वन. जसा तुमचा ॲरे टॉपिक चालू आहे ना, त्या बॅच मध्ये उद्या एक नवीन टॉपिक होईल इथे, कमांड लाईन आर्ग्युमेंटचा, तेव्हा कळेल तुम्हाला. हा याचा टॉपिक वेगळा आहे, याचा टॉपिक पूर्ण वेगळा आहे. स्टॅटिक आता आपण शिकणार आहे जावामध्ये, तेव्हा तुम्हाला हे समजेल. सो दिस लाईन यू विल कम टू नो. वेट फॉर सम टाइम. दिस इज अगेन डिफरंट कन्सेप्ट. सिस्टीम इज अ क्लास, आउट इज द ऑब्जेक्ट, प्रिंट एलन इज अ मेथड. हे पण लाईन कळायला काही वेळ लागेल. सध्याचा पर्पज काय करायचा आत्ताच्या लेक्चरला, या लाईनने आपण प्रिंट करणार आणि हा मेसेज डिस्प्ले केला, आणि ही माझी मेन मेथड आहे, हा माझा क्लास आहे. दॅट्स इट. ठीक आहे. पहिल्या लेक्चरला फक्त एवढंच लक्षात ठेवा. जर तुम्ही बघितलं तर अशा पहिल्या इथे 5 कन्सेप्ट तयार होतात, कमीत कमी 5 ते 6. म्हणजे ही कन्सेप्ट वेगळी आहे क्लासची, स्टॅटिक कन्सेप्ट 2, ॲरेची कन्सेप्ट 3, स्ट्रिंग कन्सेप्ट 4. ओके. सिस्टीमचा हा आउट काय आला, रॅपर क्लास म्हणतात, ओके, स्टॅटिक ऑब्जेक्ट म्हणतात 5. तर कमीत कमी 4 ते 5 कन्सेप्ट आहे, पण त्या आपण टाइम टू टाइम शिकणार आहेत. याला सेव्ह केलं मी. एक फोल्डर बनवतो इथे डी ड्राईव्ह मध्ये. बघा, त्या फोल्डरला मी नाव दिलं, ओके, डेमो डिव्हिजन असं फोल्डर बनवलं. त्यात प्रोग्रामला सेव्ह करा. वेलकम डॉट जावा. वेलकम डॉट जावा याला आपण इथे सेव्ह केलं. दॅट्स इट. आता काय करूयात, ठीक आहे.
या प्रोग्रामला सेव्ह केलं मी. आता काय करायचं, याला रन करायचंय. टू रन दिस प्रोग्राम फ्रॉम अ नोटपॅड, टू रन दिस प्रोग्राम फ्रॉम अ नोटपॅड, इथे काय करायचं, जस्ट गो टू हिअर, टाईप अ सीएमडी. काय टाईप केलं, सीएमडी, म्हणजे इथे विंडोज मध्ये जा, सीएमडी टाईप करा आणि ही विंडो स्टार्ट झाली. आता या विंडोला काय करायचं बघा, इनसाइड दिस विंडो इथे आपण काय करणार, माझा प्रोग्राम कुठे सेव्ह केला, डी ड्राईव्हला, जस्ट प्रेस डी अँड कोलन, डी अँड कोलन. बघा मी काय करतोय, इथे लिहून ठेवतो स्टेप्स मी. स्टेप 1, टाइप जावा प्रोग्राम and save with the class name. Example, welcome dot java. ठीक आहे, कुठे सेव्ह केला, डी ड्राईव्ह मध्ये डेमो रिव्हिजन नावाचं फोल्डर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर स्टेप 2, स्टेप 2 हा झाला टाईप जावा प्रोग्राम, रिमेंबर दिस. आता काय करायचं, स्टेप 2 इथे आल्यावर स्टार्ट द कमांड प्रॉम्प्ट, स्टार्ट सीएमडी, म्हणजे हे सुरू केलं मी. आता प्रोग्राम कुठे, डी ड्राईव्हला आहे, सीडी डेमो रिव्हिजन हे फोल्डर आहे. ओके, गो टू डिरेक्टरी वेअर युअर प्रोग्राम इज सेव्ह. कुठे तो, डी मध्ये डेमो रिव्हिजन, इथे आलो मी. हिअर सेट पाथ इक्वल टू सी ड्राईव्ह प्रोग्राम फाइल्स जावा जेडीके अँड बिन. ठीक आहे, सी ड्राईव्ह मध्ये प्रोग्राम फाइल्स आहे, त्याच्यामध्ये जावा आहे, त्याच्यामध्ये जेडीके, इथे माझं जेडीके इन्स्टॉल्ड आहे. तर तुम्हाला जिथे जावा इन्स्टॉल्ड आहे ना, तिथला पाथ द्यावा लागतो. असं का, त्या पाथ मध्ये कंपायलर असतो. इथे जावा इन्स्टॉल्ड आहे माझं, हे समजतंय सगळ्यांना. दिस इज द पाथ वेअर माय जावा इज इन्स्टॉल्ड. एंटर. पाथ बरोबर असेल तिथे जावा सी टाईप करा. Okay, so if you got this type of files here, if you got the file like this, means your path is correct. If you got the file like this, means your path is correct. ठीक है, okay. Okay, so go to directory where your program is saved. Okay, इथपर्यंत कळलं. आता मी काय करणार, पाथ सेट केला, इथे लिहितो. काय स्टेप होती बरं, सेट पाथ ऑफ जावा कंपायलर. हाउ टू सेट द पाथ, just write down this line here, set space path equal to c slash. If you have any confusion, you can go to C drive, open your program files, open Java, JDK and bin. Copy the complete path from here and just go to the location, type here set path equal to test here. That's it. पाथ सेट करायचा. इथे काय केलं, सेट पाथ इक्वल टू सी प्रोग्राम फाइल जेडीके बिन. ठीक है, सेट पाथ ऑफ जावा कंपाइलर. स्टेप 3, कंपाइलर जावा प्रोग्राम using java c compiler. पहले जावा प्रोग्राम using java c compiler. Okay, compiler Java program using Java C compiler. So how to compile the program? Look at this. Here is a step for that. Java C program name is welcome.java. After compiling program, okay, you will get a class file which is called as bytecode. This is called as bytecode. ठीक है, bytecode is like a machine code. Step 4, run the Java program using Java
interpreter. Java interpreter. How to run this? Using this step here. Just you can use Java and this name, class file name. That's it, and you will get the output. So these are the steps if you want to run your program from the notepad. These are the steps if you want to run your program using the notepad. First of all, type your program, then save your program in a particular folder. Here I have saved my program in the D drive. Then start the command prompt, go to the directory where your program is saved. ओके, या लोकेशनला आपण ओके या डिरेक्टरीला जायचं आपण पहिल्यांदा डी ड्राईव्हला. then set the path of Java compiler here. Set the path of Java compiler here. After this, Manu. Okay, now listen here. What I said, compile the Java program using Java C compiler. So you can compile the program using this command. Java C is the compiler here. Okay, after compiling, you will get the class file. Now run the program using Java interpreter. That's it. Class file run करायचं. या steps समजल्या सगळ्यांना मी काय केलं ते? Please reply. Everyone, are you able to understand these steps? Please reply. Everyone, please reply. Okay, those who are new students, and this lecture is for you only. If you have any doubt, you can ask me. बघा, लेक्चर तुमच्यासाठीच आहे, तर काही डाऊट असेल तर सांगा मला. ओके, यस श्रेया, अंडरस्टूड दिस? ठीक आहे. सो जस्ट ह्या पण नोटपॅडने स्टेप्स करतो. या कधी पण जर नोटपॅडने प्रोग्राम करायचा असेल तर फॉलो दी स्टेप्स. ठीक आहे, पाथ वगैरे सेट करतो. मग त्या जेडीके मध्ये काय आहे काय नाही ते मी अजून सांगितलं नाही कोणालाच बॅचला. ते सांगेल मी आपल्या पूर्ण बॅचला थेरी. आता आपला ॲरे टॉपिक झाला का मी थेरी घेईल थोडी, तेव्हा मी सांगेल तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट. ओके, तर आता मी फक्त नोटपॅडने प्रोग्राम फक्त काय केला, रन करतोय. हे बघा इथे पाथ सेट केला. जावा सी वेलकम डॉट जावा, Java welcome here, welcome to Java. That's it. Welcome to Java. ठीक है, हे आला आउटपुट. ठीक है, I hope this program is clear. Now we'll go to the next program. Addition of two number. Simple program. Addition of two number. याच्यात काही डाऊट इथे? प्लीज रिप्लाय. ओके, फाईल पाठवतो तुम्हाला मी, सेव्ह करून ठेवतो. या सगळ्या फाईल पाठवतो. आज जे घेतोय ते पाथ. ठीक आहे, लेट्स क्रिएट अनदर प्रोग्राम नाउ. Addition of two number. Class addition. ब्रॅकेट इथे ओपन करा, असा क्लोज करा. पब्लिक स्टॅटिक void main args. हा ब्रॅकेट इथे असतो बरं का, ऍक्च्युअली ऍज पर द स्टँडर्ड्स युअर ब्रॅकेट शुड बी हियर. रिमेंबर दिस. आता आपल्याला दोन नंबरची ऍडिशन करायची. n1 n2. मग तुम्हाला सगळ्यात माहिती पहिले माहिती पाहिजे हाऊ मेनी डेटा टाइप्स आर देअर इन जावा. लेट्स अंडरस्टँड टाइप्स and there is a size for each data type. तर byte, short, int, long, float, double, character, boolean. तो हे झाले आपले काय primitive data types. 8 primitive data types in Java. There are 8 primitive data types. Okay, remember this. आता काय करायचं, हे 4 झाले न्यूमरिक, हे 2 झाले डेसिमल, हा झाला माझा टेक्स्चर, हा झाला बुलियन. ठीक आहे, आता याची थेरी पण मी सांगितली नाही अजून सगळ्यांना. आपण ती उद्या परवाच्या लेक्चर मध्ये मी सगळ्यांसोबत डिस्कस करेल. तो थेरी मी सगळ्यांसोबत सांगेल, तेव्हा आपण बघू याच्याबद्दल. डोंट वरी. ठीक आहे, आता फक्त थोडक्यात सांगतो. याला साईज असते 1 बाईट, 2 बाईट्स, 4 बाईट्स, 8 बाईट्स,
4 बाइट्स, 8 बाइट, 2 बाइट्स, याला म्हणतात युनिकोड. युनिकोड काय आहे मी सांगेल तुम्हाला, जस्ट गिव्ह मी, उद्या किंवा परवा मी सगळी थेरी सांगेल ॲरेचं टॉपिक संपल्यावर. याला म्हणतात ट्रू or false. Right now, just remember one important word: 8 primitive data types. If any types are there, you can say that there are 8 primitive data types. There are 8 primitive data types. Okay, remember this. Now we are going to use integer and the float in some time. Okay. So I got two integer here. Addition is a variable now. N1 equal to 10. N2 equal to 20. Addition equal to N1 plus N2. तर घाई वाटली तर सांगा मला, मी थोडस लवकर सांगतो एक्झाम्पल. इफ यू थिंक लाईक एनी डिफिकल्टी यू कॅन टेल मी. काय डाऊट वाटला तर लगेच पिंग करा. क्लिअर. सगळ्यात पहिली गोष्ट लाईफ मध्ये एक शिकायचं, प्रॉपर कम्युनिकेशन. जरी तुम्हाला नाही कळलं तरी काय हरकत नाहीये, समजलं तरी काय हरकत नाहीये. क्लिअर. इट इज नॉट लाईक कंपल्सरी की तुम्ही लेक्चर अटेंड केलं म्हणजे असं आपण की कंटिन्यूज करतोय काय करतो असं नसतं. काय असतं, काही लोक स्वतः अजम्पशन करतात स्वतःचे. कळलं का. आय एम नॉट द पर्सन लाईक दिस. कळलं का, की वेअर आय जस्ट आय एम डुईंग लाईक यू नो बिझनेस काइंड ऑफ थिंग्स. प्लीज अंडरस्टँड, माझं टोटल माइंडसेट इज डिफरंट. ठीक आहे. आय एम व्हेरी फ्रीली टू डिस्कस एनिथिंग. तुम्हाला वाटतंय ही गोष्ट कळते तर सांगायचं, नाही कळत तर सांगायचं, नो प्रॉब्लेम. बऱ्याच वेळेस काय होतं, लोक स्वतः अजम्पशन करतात, नाही मला नाही समजलं, मला फास्ट झालं. असं काहीच नाहीये. मी मागच्या 10 वर्षापासून याच्यात काम करतोय. क्लिअर. ठीक आहे. समटाइम ऍज पर स्टुडंट वी नीड टू अंडरस्टँड, वी नीड टू टेक द प्रोग्राम्स. आता तुम्ही इंजिनिअरिंगचे, मला खरं सांगू तर तुम्हाला हे प्रोग्रामच नाही शिकवायचे. मला तुम्हाला खरं रिअल टाइम ऍप्लिकेशन कसे बनवायचे, कारण इथून सुरुवात जर केली ना, आपल्याला त्या गोष्टीला पोहोचायला 4 महिने लागतील. लक्षात घ्या पॉईंट काय. इथून सुरुवात जर केली, हे तुम्ही डिप्लोमाला पण शिकतात, हे तुम्ही नॉर्मली कॉलेजमध्ये पण शिकतात. आपला मेन पर्पज काय, माझ्या ट्रेनिंगचं नाव काय, इट इज इंटर्नशिप ट्रेनिंग, लाईक अ कॉर्पोरेट ट्रेनिंग. कंपनीत काय काम होतं, कसं शिकायला पाहिजे, म्हणून आपलं स्वतःलाच हाय व्हॅल्यू द्या. यू आर इन लास्ट इयर, थर्ड इयर राईट नाऊ. कळलं का. डाऊट वाटलं का विचारा ना. इट इज लाईक अ प्रोफेशनल डिस्कशन. डोंट कन्सिडर की आपण क्लासेस करतोय असं. कळलं का, की कोणतरी टीचर आहे त्यांना आपण कसं विचारायचं. इट इज द प्रोफेशनल डिस्कशन. क्लिअर. ठीक आहे. सो डोंट डू दॅट. नाही. ओके. द मेन पॉइंट इज युअर कम्युनिकेशन. काही जरी वाटलं विचारायचं. ठीक आहे. इथे आलो आपण. डिक्लेअर 2 व्हेरिएबल्स. फर्स्ट व्हॅल्यू इज 10, सेकंड व्हॅल्यू इज 20. परफॉर्म द ऍडिशन. सिस्टम डॉट आउट डॉट println addition is add. त्याला सेव्ह करतो मी. addition डॉट जावा, जावा सी, addition डॉट जावा. कंपाईल केलेला, रन केलेला. Addition is 30. Now the next question is, sir, how to read the value from the user. मग तुम्हाला काय सांगितलं, जावा मध्ये काही पण शिकायचं असेल तर त्यासाठी क्लास असतो. मग सगळ्यात पहिले क्लास कुठे आला, पॅकेज मध्ये आला. इथे लिहा इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्कॅनर. Then you can just create an object here. Scanner sc equal to new scanner. Here you can just type here system dot in. That's it. म्हणजे याचा अर्थ काय, स्कॅनर क्लास काय करतो, हा जो आहे पहिले सिस्टम डॉट इन. बघा इथे लक्षात घ्या, सिस्टम डॉट आउट काय काम करतो, प्रिंट करायचं काम करतो. तसं ऑब्व्हियसली सिस्टम डॉट इन काय काम करणार, कीबोर्ड वरनं रीड करायचं काम करणार. याने डेटाला प्रिंट करायचं, डेटाला रीड करायचं काम केलं. हा कन्सोलला पॉइंट करतो म्हणजे मॉनिटर, हा कीबोर्डला पॉइंट करतो म्हणजे इनपुट डिव्हाइस. मग हा डेटा कीबोर्ड वरनं जेव्हा घेतो, कोणता पण डेटा एकाच फॉर्मॅटचा असतो. जर तुम्ही कीबोर्ड वरनं 2 4 प्रेस करा, टी प्रेस करा किंवा एखादी एबीसी प्रेस करा, कॉम्प्युटरला नाही माहिती की हा एबीसी आहे का, हा टी आहे का, हा 4 आहे. ते काम कोण करतो, तो स्कॅनरला देतो. स्कॅनरला जो काही डेटा आला, स्कॅनर काय सांगतो, जर नंबर असेल तर मी इथे लिहिणार एससी डॉट नेक्स्ट इन. जर फ्लोट असेल तर मी लिहिणार इथे एससी डॉट नेक्स्ट फ्लोट. या मेथड मला कोणी दिला, स्कॅनरने दिल्या. The job of the scanner is to take the data in the particular type.
जर नंबर आला असेल तर नेक्स्ट इंट लिहा, दोन नंबर असेल तर दोनदा नेक्स्ट इंट लिहा. इंटू N1 सेकंड इंटू N2 त्याची ऍडिशन केली आणि त्याला इथे डिस्प्ले केलं. लेट्स क्रिएट दिस सिस्टम डॉट आउट डॉट println number 1 is plus N1 string dot out dot println number 2 plus N2. ठीक आहे. इथे आपण काय केलं, नंबर 1 नंबर 2 आणि ऍडिशन. रिमेंबर दिस, नंबर 1 नंबर 2 आणि ऍडिशन. पहिला नंबर घ्यायसाठी मी नेक्स्ट इंट यूज केला, नेक्स्ट इंट यूज केला, त्याची ऍडिशन केली आणि त्याला प्रिंट केलं. लेट्स रन दिस ऍप्लिकेशन नाउ. जावा सी addition dot java compile करा. yes compile java addition. run this. enter the two number 10 20. number 1 is 10, number 2 is 20, addition is 30. ठीक आहे. एक मेसेज द्यायचा राहिला इथे, एंटर एनी टू नंबर्स. That's it. $54, $55. This was the answer. Clear? याच्यात काही डाऊट आहे कोणाला? प्लीज आस्क. ठीक आहे. ठीक आहे, फाईन. सो नेक्स्ट प्रोग्राम. आता आपण काय करू, बेसिकच करू. अजून एक प्रोग्राम, स्टुडंटची मार्कशीट बनवूयात. आता काय करू आपण, स्टुडंटची मार्कशीट करूयात. ठीक आहे, स्टुडंटची मार्कशीट बनवूयात आपण. ठीक आहे, बघा काय करायचं. न्यू प्रोग्राम, हिअर सेव्ह ॲज स्टुडंट डॉट जावा. आता काय करू, सेव्ह ॲज केलं, याला क्लासचं नाव घ्यायचं स्टुडंट. हिअर and then here I'll go for integer roll number. name साठी string घ्या इथे. subject 1 subject 2 subject 3. आज बेसिक बघतो ना एकदम, प्लीज डोंट वरी. ओके. नंतर काय केलं, टोटल घेतला इकडे and then I want a float percentage. आता याचं आपण काय करू, एक ऑब्जेक्ट क्रिएट करू. स्कॅनर sc इक्वल टू न्यू स्कॅनर इन अ ब्रॅकेट सिस्टम डॉट इन. ठीक आहे. आउट डॉट
हॅलो. हा, एक काम करा, जस्ट ऍक्च्युली आय नीड टू गो नाउ जस्ट फॉर 5 to 10 minutes. ओके, एक काम करा, ठीक आहे. जस्ट ट्राय टू क्रिएट दिस प्रोग्राम. कोणता? स्टुडंटची मार्कशीटचा प्रोग्राम. ऍक्सेप्ट रोल नंबर, नेम अँड मार्क्स ऑफ 3 सब्जेक्ट्स. मार्क्स ऑफ 3 सब्जेक्ट्स. हा, ओके, एवढं ऍक्सेप्ट करायचा प्रयत्न करा. किंवा एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ ट्रायंगल करा. जस्ट 2 प्रोग्राम करा. कोणते? एरिया ऑफ सर्कल आणि एरिया ऑफ ट्रायंगल. क्लिअर? हॅलो एव्हरीवन. जस्ट 2 होमवर्क फॉर यू, एरिया ऑफ सर्कल अँड एरिया ऑफ ट्रायंगल. दॅट्स इट. ओके, मग मी हे उद्या कंटिन्यू करतो. ठीक आहे एव्हरी. एरिया ऑफ सर्कल अँड एरिया ऑफ ट्रायंगल 2 प्रोग्राम करा बेसिक, आणि मग मी हे पुढे उद्या कंटिन्यू करेल. ठीक आहे. हॅलो, प्लीज रिप्लाय गाईज. ठीक आहे, चलो देन विल सी यू इन द लाईक टुडे इव्हिनिंग. हा, चलो बाय.